पण माझा प्रश्न की ह्या तुमच्या दोघांच्या दुराव्यामुळे म्हणजे तुम्ही आणि राज ठाकरे वेगवेगळे असल्यामुळे मराठीची एकजूट जी ताकद म्हणजे तुम्ही शिवसेनेचा उल्लेख केला की संयुक्त महाराष्ट्रानंतर ज्या प्रकारे शिवसेनेची एक ताकद होती इथल्या मराठी माणसाकडे डोळे वटारून बघण्याची कोणाची हिंमत ती नव्हती ती आता होते तुम्ही म्हणताय कशामुळे? कारण शेवटी महाराष्ट्र म्हटल्यानंतर इकडे सर्व पक्षात मराठी आहेत, पण ते मराठी म्हणजे मी आणि राज वेगळे होतोच ना, आम्ही दोघे वेगवेगळे निवडणुका लढलोच ना, पण त्याच्यामध्ये मराठीवरती आक्रमण नव्हतं झालेलं दुसऱ्यांकडनं, जे आत्ता दिसतंय. म्हणजे अगदी 17 सालापर्यंत किंवा 14 सालापर्यंत मराठीवरती आक्रमण कोणी दादागिरी नव्हतं करत. त्याच्यामुळे ठीक आहे तुमची मतं वेगळी आहेत, माझी मतं वेगळी. मग शरद पवार पण मराठीच आहेत, देवेंद्र सुद्धा म्हणतात ते मराठी आहेत, कारण त्यांना परत मराठी हिंदू म्हणायचं. तर आता मराठी हिंदू म्हणजे तुम्ही मराठी माणसाला देवेंद्र फडणवीस हिंदू का नाही मानत? मराठी माणसाला देवेंद्र फडणवीस हिंदू नाही मानत, मग देवेंद्र फडणवीस कोण आहेत? मराठी आहेत का हिंदू आहेत? आम्ही जे सांगतो की आम्ही मराठी बोलणारे अस्सल देशप्रेमी हिंदू आहोत, पण मग भाजपवाले कोण आहेत? कारण मध्ये एकाचं व्हिडिओ पाहिला की त्याने सांगितलं की तो कुरेशी आहे म्हणून. दुसऱ्याचा एक आमच्यावरती आरोप करणार त्यांनी त्याच्या प्रचारामध्ये सुद्धा सगळे मुस्लिम सोबत आहेत त्याच्या. त्याच्यामुळे भाजपवाले पहिले आम्ही हिंदू आणि मराठी एकच आहोत, पण भाजपवाले मराठी माणसाला हिंदू का नाही समजत किंवा मानत? छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कोण होते? मग तेव्हा तुम्हाला मराठी आणि हिंदू वेगळा तुम्ही केला नाही. आत्ता तुम्ही म्हणजे इथपर्यंत ह्यांची मजल गेले किंवा इथपर्यंत ह्यांनी नीचपणाचा कळस गाठला आहे की आता मराठी आणि हिंदू वेगळे करतायत. मराठी माणसाला हिंदू नाही मानत आहेत हे. जसं कसं एक असं पूर्वी म्हटलं जायचं की ही माती महाराष्ट्राची माती अशी आहे की इथे खडकावर जरी दुहीची बीजं टाकली तरी ती ते अशी फोफावतील. हे औरंगजेबाचं वाक्य आहे. पण आणि त्यांनी तेच सांगितले की या दुहीचा मी तेच म्हणतो की या दुहीचा फायदा घेतला गेला असं वाटतं तुम्हाला मराठी माणसाच्या? दुहीचा फायदा आता हा औरंगजेब किंवा अब्दालीच्या मनोवृत्तीची जी लोक आहेत, ज्यांना मी अनाकोंडा पण म्हणतो, सगळे गिळणारे, ते घेत आहेत. कारण आता अंबरनाथमध्ये ते झालं. अंबरनाथमध्ये यांच्या चाट्याने त्यांनी बाजूला केलं आणि काँग्रेसबरोबर युती केली. म्हणजे यांना फक्त पालखीचे भोई बनवून ठेवलेत आणि हे आपले निर्लज्जपणाने त्यांची भोई बनलेत पालखीचे.